अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली 17 डिसेंबर 2025 रोजी सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। यावेळी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी निवडणुकीबाबत पत्रकारांशी संवाद साधला। या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता अहर्ता दिनांक 1 जुलै 2025 या दिवशी अस्तित्वात असलेली संबंधित विधानसभेची मतदार यादी प्रभाग क्रमांक 1 ते 22 मध्ये विभागून प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली होती। सदर मतदार यादी 20 नोव्हेंबर 2025 ला प्रसिद्ध करून या प्रारूप मतदार यादीवर 20 नोव्हेंबर 2025 ते 3 डिसेंबर 2025 या कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांवर राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून 15 डिसेंबर 2025 ला नागरिकांच्या माहितीसाठी खालील नमूद क्षेत्रीय झोन कार्यालयात तसेच अमरावती महानगरपालिकेच्या मुख्यालयी https://www.amravaticorporation.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाद्वारे 15 डिसेंबर 2025 रोजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। त्यानुसार मतदान 15 जानेवारी 2026 ला होईल, तर मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी स्पोर्ट कॉम्प्लेक्स नवसारी येथे केली जाईल। शहरात एकूण 6,77,180 मतदार असून यामध्ये 3,39,177 पुरुष, 3,37,935 महिला आणि 68 इतर मतदारांचा समावेश आहे। प्रभाग 1 ते 22 साठी ही निवडणूक होत असून त्यासाठी 7 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अंतिम मतदार यादी 15 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। नागरिक महासेकवोटर्सलिस्ट.in किंवा मनपाच्या संकेतस्थळावर आपले नाव शोधू शकतात। निवडणूक निर्णय प्रक्रियेसाठी क्षेत्रीय झोन कार्यालयांमध्ये आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। माननीय राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाप्रमाणे प्रेस कॉन्फरन्स प्रमाणे महानगरपालिका अमरावतीच्या आपल्या राज्याची इतर 29 महानगरपालिकांसोबत निवडणूकचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे अमरावती महानगरपालिकेमध्ये निवडणूकची पूर्ण प्रक्रिया आणि त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज इथे एक कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे, जिथे आपल्या सर्वांना अमरावती शहराचे महानगरपालिका निवडणुकीची सूचना थेट देता येईल। सर्वप्रथम आपला जो कार्यक्रम आहे ते 15 डिसेंबर रोजीला जाहीर करण्यात आला आहे आणि तेव्हापासून आदर्श आचारसंहिता पण लागू झालेली आहे। या आदर्श आचारसंहिता याची अंमलबजावणी आपण तेव्हापासूनच सुरू केली आहे। सगळी बॅनर थोडी काढले आणि इतर जे कार्यवाही आहे ते आपण सुरू केलेली आहे। त्याच्यानंतर आपला जर महानगरपालिका बद्दल आपण विचारला तर मतदार यादी जी आहे ते जे 1 जुलै 2025 रोजी जे विधानसभा यादी होती त्याच यादीप्रमाणे आपली मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये नाव डिलिशन एडिशन ही जे विषय ते राज्य निवडणूक आयोगाच्या नसल्यामुळे फक्त नाव एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणला शिफ्ट आपण करण्याचा आपल्याकडे अधिकार आहे। म्हणजे ज्या लोकांनी त्यांचं नाव समावेश आहे आणि त्या नावाला एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचा होता किंवा समजा प्रभाग निहाय मतदार यादीचं विभाजन करताना समजा एका व्यक्तीचे नाव चुकीने दुसऱ्या ठिकाणला आले, याचा करेक्शन इथे अपेक्षित होती। ही करेक्शन साठी आपण आपले प्रत्येक प्रभाग निहाय टीम, या टीम मध्ये इंजिनियर होते आणि त्याच्यासोबत इतर 2 स्तराचे अधिकारी लोक होते। यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आपल्याकडे जेवढी ऍप्लिकेशन प्राप्त होती, जवळपास 950 आपल्याकडे अर्ज प्राप्त होते, प्रत्येक ऍप्लिकेशनची अर्जदार सोबत प्रत्यक्ष पाहणी करून
चेक केलेलं आहे आणि जिथे जिथे ऍक्च्युअल त्रुटी आणण्यात आली तर ते आपल्या स्तरावर त्याचं निवारण करण्यात आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे फायनल मतदार यादी आपली अपलोड झाली आहे आणि ते फायनल आता करण्यात आलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपला महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यासाठी एकूण प्रभाग 22 आहे आणि टोटल 87 सदस्य आहेत. त्यामध्ये प्रत्येक प्रभाग 4 सदस्य आहेत. प्रभाग क्रमांक 9 बडाली SRPF जे आहे ते 3 सदस्य प्रभाग असा ठेवला आहे. त्याच्यानंतर यामध्ये जर रिझर्वेशन बद्दल विचारला तर अनुसूचित जातीची एकूण 15 अशी सीट्स आहेत त्यापैकी 8 महिला, अनुसूचित जमातीसाठी 2 त्यापैकी 1 महिला, ओबीसी रिझर्वेशन साठी टोटल 23 अशी सीट्स त्यापैकी 12 महिला, सर्वसाधारण 47 सीट्स त्यापैकी 23 महिला असा आहे. या रिझर्वेशनची पूर्ण प्रक्रिया आपल्या सर्वांच्या समोर इथे आपल्या महानगरपालिकेच्या हॉलला घेण्यात आलेली आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.